बांधवांच्या वतीनं माढा तालुक्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील भैयाजी मोहिते पाटील यांचं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं हार्दिक स्वागत। माळरानावर नंदनवन फुलवण्याचं काम या सर्व शेतकरी बांधवांना केलेलं आहे। एक एक झाड लावून इथं पाण्याची कोणतीही सोय नसताना 6-6 किलोमीटर 7-7 किलोमीटरच्या पाईपलाईन करून आज हे जे वैभव दिसतोय, मग कोणाची द्राक्ष बाग असेल, केळी असेल, ऊस असेल, सर्व बागा क्षेत्र अनेकांनी एक एक एकराचा टँक या ठिकाणी लाखो रुपये कर्ज काढून खर्च करून केलेला आहे। आणि हे सर्व बाधित शेतकऱ्यांना कोणतेही आम्हाला रस्त्याची गरज नसताना तुम्ही आता नवीन एक रस्ता आमच्या सर्वांच्या सोयीसाठी जो 4 पदरी मंजूर केलेला आहे गडकरी साहेबांच्या मार्फत, तो रस्ता ठीक आहे, पण हा शक्तीपीठ आम्हाला नकोच आहे, कसलाच म्हणजे हा आमच्या करकम परिसरात नको आहे। म्हणून हे सर्व शेतकरी माता भगिनी या ठिकाणी जमलेले आहेत। तर आपण ह्या आमच्या शेतकऱ्यांचा आवाज, सर्वसामान्यांचा आवाज आपण नक्की उठवून आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो अशी विनंती करतो। आणि मी प्रास्ताविक महेश शिवरायांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं। नियोजित शक्तीपीठ महामार्ग या जो होणार आहे त्याच्या संवाद मेळाव्यासाठी आपल्या इथे आज उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय खासदार माननीय धैर्यशील भैया यांचं प्रथम मी बाधित आणि पीडित शेतकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो। तुम्ही आम्ही जी तुम्हाला विनंती केली त्या दिवशी अकलूजमध्ये येऊन, त्या विनंतीस तुम्ही साथ दिली आम्हाला आणि आमचं काय कारण आहे ते ऐकून घेण्यासाठी तुम्ही आज बाधित क्षेत्रातच आपण आज मीटिंग घेतलेली आहे, त्यासाठी तुमचं पुनश्च एकदा मी धन्यवाद करतो। उपस्थित आपल्या गावातले सगळे ज्येष्ठ, वेळ कमी असल्यामुळे मी काय कोणाचा नाम उल्लेख करत नाही, कारण भैयासाहेबांना पुढं भरपूर गावांना भेट द्यायची आहे। तर माझ्याकडे प्रास्ताविकाची जबाबदारी आहे। तर प्रास्ताविक करत असताना आता तुम्हाला पूर्वीपासूनचं मला प्रास्ताविक म्हणजे फार वर्षापूर्वीची पार्श्वभूमीपासून सुरुवात करावी लागणार आहे। हा तसा आम्ही करकमच्या उत्तर पूर्व भागात आहे, कॅनोल करकमच्या पश्चिमेतून गेलेला आहे। मग या इकडच्या आम्हाला पाण्याचा असं मुख्य स्रोत म्हटलं तर आमच्या विहिरी आणि बोर याच्या व्यतिरिक्त आम्हाला पाण्याचा कुठलाही सोर्स नाही। मग 1980 साली ज्या वेळेस या महाराष्ट्रात पारंपरिक पिकं घेत होती त्या काळात कानडे दादा असतील, व्यवहारे असतील, हे हराळे असतील, दायगोडे असतील, ह्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्या काळात 1980 साली द्राक्षाच्या बागा 1 एकर लावल्या। त्यानंतर त्या 1 एकर पासून ते परत त्या थोड्याफार एकत्र कुटुंबातल्या वाढल्या। मग परत 85 साली मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही ज्यावेळेस छोटे होतो, लहान, त्यावेळेस आमच्या इथून भारतातल्या प्रमुख शहरात त्या काळात 17 रोज गाड्या ह्या द्राक्षाच्या कच्चे द्राक्ष माल आम्ही पाठवत होतो। म्हणजे हा सगळा ग्रुप, त्याला कनकचमन असं होतं। आणि अजून एक सांगायला आनंद वाटतो की साधारणपणे 90 साली आपल्या लाडके उपमुख्यमंत्री विजयदादांच्या हस्ते इथं भारतातलं पहिलं प्रीकुलिंगचं त्यांनी भूमिपूजन केलं आणि 93 साली केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेब आले आणि त्यांनी उद्घाटन केलं। भारतातलं पहिलं सहकारी प्रीकुलिंग हे त्या ग्रुपनं बनवलेलं आहे। मग त्यात कानडे असतील, व्यवहारे असतील, हराळे असतील, दायगोडे असतील, गावातले इतर सगळे असतील, शिंगटे असतील, देवकते असतील, सगळा ग्रुप होता ह्याच्यात। त्याच्यानंतर 95 साली परत ट्रेन बदलत गेला, एक्सपोर्टला काय अडचणी आल्या, मग ट्रेन वळाला बेदाण्याकडे। मग आम्ही इथले सगळे शेतकरी बेदाण्याकडे वळालो आणि बेदाण्याला मग त्या काळात 50-60 रुपयाच्या आसपास भाव असायचा। परत 2000 साली काय झालं, 2002 साली दुष्काळ पडला, त्यात बरंचसं आमचं क्षेत्र कमी झालं। मग त्या काळात आम्ही टँकरनं कुणाचे तर बोर विकत घेऊन अशा थोड्याफार बागा जगवल्या। परत 2000 ते पाणी क्षेत्र वाढायला लागलं, कुटुंब वाढली, मग परत पाईपलाईन परत एकदा आम्हाला साधारणतः 15च्या आसपास परत अजून एकदा कॅनलवरून 5-6 किलोमीटर आम्ही पाईपलाईन केल्या। परत शेततळ्याला स्कीम काढली सरकारनं। मग परत आम्ही पहिली जी छोटी शेततळी होती ती त्याच्याऐवजी परत एकराची शेततळी केली, त्यात प्लॅस्टिकचे कागद टाकले। परत 2012ला एक दुष्काळ पडला, त्यात परत आमच्या अजून बागा तुटल्या, परत त्यात आम्ही उभा राहिलोय। मग आणि या 2 वर्षात ह्या असं करत आम्ही आजपर्यंत शेती करत आलो ह्या भागातले सगळे शेतकरी।
परत काय आता ह्या 2 वर्षातच जरा समाधानकारक बेदाण्याला दर आहे. तोपर्यंत आता हा प्रस्तावित शक्तीपीठ आमच्यातून येतोय असं आम्हाला कळतंय. तर याला विरोध ह्यासाठी करायचा आहे की हा जो शक्तीपीठ मार्ग येणार आहे, जो गरज नसलेला आहे. का गरज नसलेला आहे तर त्यांनी काय नाव दिले शक्तीपीठ. आता आपण करकमचे जे सगळे तिथं करकम भागात किंवा आपल्या पंढरपूर तालुक्यात किंवा सोलापुरातलं सगळ्यात मोठं शक्तीपीठ काय आहे तर विठ्ठल. तर विठ्ठलाला जायला रस्ता आहे. आणि परवाच आपल्या सहकार्यातून गडकरी साहेबांनी पंढरपूर टेंभुर्णी रोडला 1000 कोटी दिले. त्याचं आम्ही स्वागत करतोय दादा, त्या रस्त्याचं आम्ही स्वागत करतोय. पण हा रस्ता जो येतोय तो येत असताना आमची द्राक्षाची बाग असेल, आमची पाईपलाईन असेल, आमची शेततळ असेल, आमचं घर असेल, आमचं बेदाणे शेड असेल, गुराचा गोठा असेल, जे काही येत जाते तो सगळं बाधित होते. मग आता हे सगळं आमचे जे वैभव आम्ही कमी पाण्यात पाईपलाईनीवर जगवून ह्या शेततळ्यावर ठिपक्यानं जगवून जे आम्ही वैभव उभा केलंय ते आमच्या डोळ्यासमोर नष्ट होणार आहे. दुसरं असं आम्हाला सांगितलं जातं की हा रस्ता होणार आहे, तुम्ही विरोध करू नका. परत सांगितलं जातं की तुम्हाला प्रचंड पैसे मिळणार आहेत. म्हणजे ज्याची त्याची मत आहेत. पण आमचं असं वैयक्तिक मत आहे की ठीक आहे, आता करकममध्ये तुम्हाला आकडेवारी सांगायचं झालं तर 125 गट आहेत बाधित होणारे. 211 हेक्टर क्षेत्र बाधित होते. 527 एकर पूर्ण क्षेत्र आहे. त्यातलं प्रत्यक्ष जर बघितलं तर 200 एकरच्या आसपास आणि अप्रत्यक्ष म्हणजे समजा जे ह्या बाधितमध्ये नाही. पण जर तो मधनं रस्ता गेला, ते अंडरपास होतील, पाईपलाईन काढून देतील, त्यानंतरचा भाग रस्ता 1 वर्षात पूर्ण होतोय, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष आपण आता काही त्याचा अंदाज बांधू शकत नाही. जर रस्त्याच्या पलीकडे जर एखादा शेतकरी असेल, शेततळ असेल, त्याची पाईपलाईन असेल, तर मला वाटत नाही त्याची बाग राहील म्हणून. कारण ते हेच नाही, अशक्य आहे ते तसं ते रस्ता चालू असताना पाईपलाईन चालवणं वगैरे. दुसरं असं तुम्हाला अजून सांगायचं की आमच्या पाईपलाईनी जर बघितल्या इथं तर जवळपास आम्ही लिस्टच काढली आहे. 5 किलोमीटरपेक्षा जास्त असं 34 पाईपलाईन ह्यात बाधित होते त्या. आणि शेततळी छोटी मोठी अशी 80च्या पेक्षा बाधित होते. मग आता आम्ही काय केलं, हे रस्ता चाललाय तर आम्ही आतापर्यंत काय काय केलं तुम्हाला सांगतो. आम्ही पहिल्यांदा आमची एक छोटीशी मिटिंग घेतली की बाबा ज्यावेळेस आम्हाला कळालं की असा असा रस्ता जातो त्यावेळेस आम्ही छोटी मिटिंग घेतली. त्यावेळेस मिटिंग घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे होणारं नुकसान फार मोठं आहे. म्हणजे नेमकं आम्हाला माहीतच नव्हतं रस्ता कसा जाणार आहे. पहिल्यांदा वाटलं आम्हाला हा जो रस्ता असेल, आता समजा टेंभुर्णी रोड आहे तसा जातोय. मग काय लोकांचं म्हणणं आलं ठीक आहे आपण काहीतरी व्यवसाय चालू करू त्या रस्त्यावर असेल. परत आम्ही कोल्हापूर वगैरे तिकडच्या भागातले जरा व्हिडिओ बघितले सोशल मीडियावर. त्यावेळेस लक्षात आलं की हा रस्ता उंचावरनं जातोय, 15 फुटावरनं जातोय. तो रस्ता पॅक असतो, त्याच्यावर 2 व्हीलरला परमिशन नाही, आपण पायी चालू शकत नाही, 3 व्हीलर नाही, तुमचा ट्रॅक्टर नाही, काय नाही. मग परत आम्ही राजू शेट्टी साहेबांना विनंती केली की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. मग ते राजू शेट्टी साहेब आले, करकमच्या मंदिरात आम्ही कार्यक्रम ठेवला, त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं. मग त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की हा प्रचंड मोठा विषय आहे आणि आपलं इथून पुढं शेती ह्या भागात करणं अशक्य होणार आहे. मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र ईमेल केले, MSRDला पण तक्रार दाखल केली, मग आपल्या कलेक्टर साहेबांकडे गेलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अद्याप माझ्याकडे काही आलेलं नाही. मग आम्ही परवा तो आपल्याकडे आलो अकलूजला आणि आम्ही तुम्हाला विनंती केली आणि आता तुम्ही आमचे मत जाणून घेण्यासाठी आलाय. अत्यंत आम्हाला आनंद वाटतो. दुसरं अजून असं सांगायचं आहे की आमचे जे इथले स्थानिक काय लोक वगैरे असतील किंवा स्थानिक नेतृत्व असेल, आजपर्यंत तुम्ही जर सोडला तर आम्हाला अजून कोणी सपोर्ट केला नाही. आता मला एक गोष्ट अजून एक खेळाने सांगावं लागते. आज तुम्ही आहे म्हणून गावातली काही स्थानिक लोक सुद्धा आले ते, पण त्यांचं स्वागत आहे. तुम्ही आम्हाला असंच काय मदत करा. भैयासाहेब आलेत म्हणून तुम्ही आम्हाला तेवढ्या वेळ पुरतं येऊ नका. आमच्या कुटुंबावर फार मोठं संकट आलंय, आमच्या शिवारावर मोठं संकट आलंय. आम्ही गावाचे 2 भाग पडणार आहेत, आमच्या शिवाराचे 2 भाग पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत आमच्या लढाईत हे साथ द्या. आणि मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की ह्याच्यात कुणीही राजकारण आणू नका आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही ह्या शिवारातली लोक कशी शेती करतो ही ह्या गावातल्या प्रत्येकाला चांगलं माहीत आहे. त्यामुळे कृपा करून तेवढे मी तुमच्याकडून ही अपेक्षा करतो की तुम्ही ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका. भैयासाहेब
दुसरा सांगायचा मुद्दा असा की आता इथं आम्हाला अजून असं सांगितलं जातं की हा रस्ता होणारच आहे, तुम्ही विरोध करू नका, तुम्ही विरोध केला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, तो तुमच्यावर केसेस करतील, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील, तुम्हाला नागपूरला नेऊन अटक जेलमध्ये टाकतील. ती सुद्धा आमची तयारी आहे. मला वाटतं आता मी माझं मनोगत प्रास्ताविक आणि मी बऱ्यापैकी सगळ्याच मुद्दे मांडलेला आहे. तरी सुद्धा इथं आमच्या शहरातील काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांचं सुद्धा काय आपण ऐकून घेतलं पाहिजे. आणि परत पुनश्च एकदा आपल्या विनंतीला मान देऊन खासदार साहेब आपल्या प्रत्यक्ष बाधित क्षेत्रात बाधित शेतकऱ्यांसाठी संवाद करायचे असेल त्यांच्यासाठी मी परत एकदा टाळ्यांच्या आवाजात करून आपण ही आज भूमिका घेऊ की ती शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहतील आणि हा शक्तीपीठ हा आपल्यातून रद्दच झाला पाहिजे. आम्हाला कर्कम मध्ये पैसे नको, आम्हाला जास्त मोबदला नको, आम्हाला हा रस्ता नको, ही एवढी भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. प्रस्तावित केलं हे सुद्धा स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे, पण नोकरीने मागे लागताय. अनेक तरुण शेतीमध्ये यामध्ये उतरलेले आहेत आणि हा बाधित जाणारा वर्ग कुठेतरी आता उज्ज्वल झाल्यानं त्यांचं भविष्य अंधाराकडे चाललंय. आपली साथ हवी. यानंतर मी ॲडव्होकेट संजय पवार यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करा. नमस्कार भाई सर. आज कर्कममधील बाधित शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या इथे उपस्थित असलेले लोकप्रिय खासदार धैर्यशील भाईसाहेब मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज जो कर्कममधील जो बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आपण खासदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याबद्दल आयोजकांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. मुळात हा शक्तीपीठ महामार्ग कर्कममधून जो जातोय त्यासाठी 527 एकर जो जमीन अधिग्रहण केली जाते, त्यासाठी मुळात हा शक्तीपीठ महामार्ग कर्कम अथवा महाराष्ट्रातील जनतेने कधीही मागणी केलेला नव्हता. त्यासाठी कोणत्याही संघटनेनं कधी साधं मागणीपत्र कोणत्याही सरकारकडे दिलेलं नव्हतं. आता सोलापूर जिल्ह्यातून जाणारा जो सोलापूर कोल्हापूर म्हणजेच मूळ NH 166 नागपूर रत्नागिरी हा जो महामार्ग आहे तो मागच्या 4 वर्षापूर्वी पूर्ण झालेला आहे. त्याच्यावरची जर वाहतूक बघितली तर ही आता त्याच्या क्षमतेच्या फक्त 25% वाहतूक आहे. तो मार्ग सोलापूर ते कोल्हापूर हा अस्तित्वात आहे. जर शक्तीपीठ महामार्ग बार्शी आणि सोलापूर हे जर अंतर बघितलं तर साधारण 20 किलोमीटर फक्त अंतर येतं. तो रस्ता जर त्या रस्त्याला जोडला तर पुढील तो ह्या 4 जिल्ह्यातून तर अधिग्रहण करायचा शक्यता कमीच होती. तरीही प्रस्तावित जर शक्तीपीठ महामार्ग बघितला तर सोलापूर शहराच्या उत्तर पश्चिम भागातून जो NH 166 आहे त्याला तो जोडला तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर ह्या 4ही जिल्ह्यातलं अधिग्रहण करायचं काही लागत नाही. तसंच आता पंढरपूर तालुक्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर पंढरपूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातून जेवढे काही पालखी महामार्ग म्हणून जे येतात ते पंढरपूर मध्ये शेवट होतं. त्यासाठी पंढरपूर तालुक्यातून जे लगतचे जे तालुके आहेत मंगळवेढा असेल, सांगोला असेल, माळशिरस असेल, तिकडे माळा असेल किंवा मोहोळ असेल या 5 तालुक्यातून जो येणारे महामार्ग आहेत पालखी महामार्ग त्यासाठी सगळ्यात जास्त अधिग्रहण हे पंढरपूर तालुक्यातलं पालखी महामार्गासाठी पंढरपूर तालुक्यातलं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पंढरपूर शहरामधलं कॉरिडॉरसाठी रहिवाशांचं सुद्धा अधिग्रहण हे केलेलं आहे. त्यामुळं पंढरपूर तालुक्यात हा शक्तीपीठच नको असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कारण जर पूर्ण ऍक्विजिशनची जर प्रोसिडिंग बघितली जेवढं पंढरपूर तालुक्यातलं ऍक्विजिशन झालं नाही, जेवढं होणार आहे तेवढं ऍक्विजिशन नागपूर जिल्ह्यातलं सुद्धा झालेलं नाही. त्यामुळं माझं असं वैयक्तिक मत आहे की जर आजपर्यंत पालखी महामार्ग, पालखी तळ आणि इतर जे सोयी सुविधा आहेत, कॉरिडॉर आहेत यासाठी पंढरपूर तालुक्यातलं जास्तीत जास्त ऍक्विजिशन झालंय त्याच्याबद्दल कोणत्याही शेतकऱ्यांनी आजपर्यंत विरोध केलेला नाही.
परंतु हा मागणी नसणारा शक्तीपीठ म्हणजे पंढरपूर तालुक्यातनं कोणाची मागणी नसणारा शक्तीपीठ हा पंढरपूर तालुक्यावर लादला गेला. तसंच त्यानंतर आता समजा करायचा झाला तर पंढरपूर तालुका वगळून करावा. आता ह्या शक्तीपीठ महामार्गावर प्रस्तावित म्हणजे आरण मोडलीम येथे मुंबई हैदराबाद महामार्गासाठी इंटरचेंज आहे. तसंच जो इंटरचेंज संपतोय तुळशी गावात संपतोय तिकडून आरण मोडलीम आणि त्याचं तुळशी गावामध्ये ते इंटरचेंज संपतोय आणि तुळशी गावामध्येच कर्कमधलं इंटरचेंज चालू होतोय. तुळशी गावातला शेवटचा जी 470 काही गट आहे त्याच्यातून तो इंटरचेंज चालू होतो. त्यानंतर कर्कम मधला आणि जो इंटरचेंज कशासाठी आहे की पंढरपूर टेंभुर्णी ह्या मार्गावर वाहतुकीचं इंटरचेंज करण्यासाठी हा इंटरचेंज आहे. परंतु जर त्याचा नकाशा जर बघितला तर त्या पंढरपूर टेंभुर्णी रस्त्याच्या लगत कुठेही त्याचं ॲक्विजिशन झालेलं नाही. त्याच्या अलीकड 1 किलोमीटरच्या आत ज्या सुपीक जमिनी आहेत त्या भागातून हे ॲक्विजिशन झालेलं आहे. त्यानंतर हा जो इंटरचेंज प्रस्तावित आहे कर्कम मधील त्याच्यात जवळजवळ 90% बागायती जमिनी जातो आणि त्या 90% मध्ये 80% द्राक्ष बागा, डाळिंब आणि केळी यासारखी पिके आहेत. त्यामुळं या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते पूर्ण उद्ध्वस्त होणार आहेत. कारण द्राक्ष पीक जर बघितलं तर ते लावल्यापासून 3ऱ्या ते 4थ्या वर्षी येतं आणि त्यानंतर ते साधारण 20 ते 25 वर्ष चालतं. जर या ठिकाणचं जर ॲक्विजिशन झालं तर त्यांना पर्यायी जमिनीतून ज्या ठिकाणी जमिनी वगैरे घेऊन ते जे पीक लावून ते परत त्याचे पीक घ्यायचंय याला साधारण 10 वर्ष जाणार आहेत. त्यामुळं एक आखी पिढी बर्बाद होणार आहे. त्यामुळे या भागातलं शक्तीपीठ महामार्गाचा जो प्रस्तावित आहे तो रद्द करावा. त्यानंतर आता ही प्रस्तावित जी शक्तीपीठ महामार्ग आहे पंढरपूर टेंभुर्णी रोड लगत पूर्ण तुळशीतून कर्कम एंडपर्यंत या ठिकाणचं 2 गट जोडलं तर कोणतंही गट शक्तीपीठ महामार्गाच्या दक्षिण बाजूचं नाहीत. 2 ते 3 गट फक्त दक्षिण बाजूचं आहे. तेही 1-1.5 किलोमीटर अलीकडचं. त्याचा मी नकाशा दाखवतो. त्यानंतर जे त्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या दक्षिणेला जे शेतकरी आहेत त्यामधील पुण्यातील आणि दक्षिण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील जे शिक्षण सम्राट आहेत सिंहगड इन्स्टिट्यूटचे मालक मारुती निवृत्ती नवले मी नाव घेऊन सांगतो. त्यांचं या ठिकाणी त्या महामार्गाच्या लगत जवळजवळ 20 ते 22 हेक्टर क्षेत्र आहे. ते क्षेत्रात 1 गुंठाही ही झालं ऍक्विजिशन झालेलं नाही. त्यांच्या लगत रस्ता गेलेला. ते क्षेत्र जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग असं जातोय आणि टेंभुर्णी असं आहे. त्या कोपऱ्यात एकदम त्यांचं क्षेत्र आहे. आता ह्याच्यातून हा योगायोग म्हणायचा की सत्ता आणि शिक्षण सम्राटाचा राजयोग म्हणायचा. कारण हे जाणून बुजून झालेलं आहे. कारण त्यांना जर शिक्षण संस्था काढायची असेल तर त्यांना प्रस्तावित म्हणजे ज्या मोबदला मिळणार आहे त्याच्यातून दुसरीकडे ते शिक्षण संस्था काढू शकते. किती 2-3 महिने इथं बांधकाम करायच्या ऐवजी तिकडे करायचं. जर बागायती जमिनी गेल्या आणि बागा जर इथल्या काढून दुसरीकडे जर उभा करायचं म्हणलं तर साधारण 5 ते 7 वर्षाचा काळ जातो आणि ह्या पूर्ण पिढीचं जे कष्ट आहे ते पूर्ण वाया जाते. मी आता यासाठी आपल्याला कर्कमचा नकाशा दाखवतो. चालू हा रस्ता आहे. हा रस्ता इथून प्रस्ताव ही जर बघितलं तर गट नंबर 1092, 1093, 1095 आणि 1096 1094, 1100, 1102 आणि 1101 हे संपूर्ण ज्या शेतजमिनी आहेत ह्या शिक्षण सम्राटाचे आहेत. त्याच्या लगत हा महामार्ग जातो आणि यासाठी ॲक्विजिशन कुठलं आहे इथं इंटरचेंज चालू झाले. इथं इंटरचेंज चालू होतं.
तिथून इकडे बाजूला येऊन इथनं असं इकडं साधारण 1.5 ते 2 किलोमीटर हा इंटरचेंज जातो. ह्या ज्या शक्तीपीठ महामार्ग आहे त्याच्या या बाजूचं तिथलं एक 3 गट सोडलं तर कुठलंही ॲक्विजिशन झालेलं नाही. की रोड आता ह्या रोडसाठी इंटरचेंज आहे, पण ॲक्विजिशन कुठलं आहे 1 ते 1.5 किलोमीटर आतला आहे. ह्या ठिकाणचं जे हा भाग आहे, हा जर भाग बघितला तर आता आपण जो बंगल्यावरून बघितलेला आहे तो पूर्ण बागायत आहे. की ह्याचं सगळं द्राक्ष शेती आहे आणि इकडून पूर्ण द्राक्ष शेती आहे. या भागात याला तर काहीच या शक्तीपीठाला फायदा होत नाही, तरी सुद्धा त्यांची जमीन जाते. गट नंबर 962, गट नंबर 986, 997, 998 हे शक्तीपीठ महामार्गापासून 1.5 किलोमीटर अंतरावर उत्तरेकडील भागात आहे. त्यामुळं पूर्ण इकडचं काहीच ॲक्विजिशन नाही. हे पूर्ण ह्यांचं तर पूर्ण पडीकच आहे. जर हा इंटरचेंज जर शक्तीपीठ आम्ही रद्दच करा म्हणतोय पूर्णपणे, जर झाला तर आरणचा इंटरचेंज आहे. आरणचं इंटरचेंज ह्याच्यापासून साधारण एक 6 ते 7 किलोमीटर अंतरावर पाठीमागं होतं. त्यामुळे करकणचं इंटरचेंज रद्द करा. आधी आम्ही शक्तीपीठ रद्द करा म्हणतोय पूर्ण महाराष्ट्रातून, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून रद्द करा म्हणतोय, त्यानंतर पंढरपूर तालुक्यातून रद्द करा. आणि जर नाही झाला तर आरणचा इंटरचेंज असल्यामुळं आणि पुढे वेळापूरचा इंटरचेंज असल्यामुळं करकणचं इंटरचेंजची काय आवश्यकता नाही असं माझं प्राथमिक मत आहे. त्यामुळं पूर्ण प्रयत्न शक्तीपीठ रद्द करण्याचाच व्हावा ही आमची मागणी आहे. त्यामुळं ह्या सरकार आणि शिक्षण सम्राट यांनी मिळून ह्याच्यात काही केलंय का, हा माझी वैयक्तिक शंका आहे. कारण जी रोड लगत जमीन आहे इंटरचेंज त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी न होता त्याच्या आधी 1.5 किलोमीटर होतं. वकील साहेबांचं म्हणणं आता समजा लक्षात आलेलं असतं खासदार साहेबांच्या. माझी विनंती आहे की हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पूर्णतः रद्द करण्यात यावा. करकम भैयासाहेब यापूर्वी पण 2 वेळा सर्वे झाला, त्यामध्ये करकम मधला पलीकडचा भाग तो शहर होता तिथं पण रद्द झाला. करकमला नको असं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, माझ्या रानात आलेला शक्तीपीठ माझ्या शेतकऱ्याच्या रानात जावं असं इथं बसलेल्या कोणाची सुद्धा इच्छा नाही आणि तशी आमची काडीची ही भावना नाही. हा शक्तीपीठ करकम वगळून कुठून जायचं तिथून जाऊ द्या असं आमचं वैयक्तिक मत आहे. माझ्या रानातलं जाण्याऐवजी माझ्या शेजारच्याच रानातनं जावं असं आमचं अजिबात म्हणणं नाही. गैरसमज करून घेऊ नका. त्यामुळे पहिला विरोध हा आमचा शक्तीपीठ करकम वगळा ह्यालाच आहे. इंटरचेंज हे तो लांबचा विषय राहिलं, तो विषय नाही. गैरसमज करून घेऊ नका. धन्यवाद. राजू हराळे आपलं मनोगत व्यक्त करतील. आता नवीन मुद्दा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही इथं आला भैयासाहेब, विनंतीला मान दिला. एकदा भैयासाहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यावेळेस आमचं कोणीच ऐकून घेणार नव्हतं, त्यावेळेस आमचं भैयासाहेबांनी ऐकलं. आमच्या पांडुरंगानंतर आमच्या पाठीशी उभा राहिले तर तुम्ही, त्याच्यामुळे ह्या तुमच्यासाठी टाळे. खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे द्राक्ष बागायतदार आणि संघर्ष या मागच्या मुद्द्यात मी जात नाही. ह्या 2 एकाच नाण्याच्या बाजू आहेत. कशा तुम्हाला सांगितलं बावड्यानं सगळी परिस्थिती सांगितली, पाक 80 पासून सांगितलं. त्यांनी सांगितलं दुष्काळात आम्ही जगवलं, परंतु त्याच्यानंतर एक अध्याय होता अतिवृष्टी, त्याच्यानंतर गारपीट. भैयासाहेब गारपीट झाली ना, ह्या शिवारानं 3 ते 4 गारपीट बघितल्या. एका रात्रीत आम्ही संपायचो. कारण ह्या गारपीट झाली तर आमचं सगळं आम्ही जे वर्षभर केलेलं कष्ट होतं ना, त्या द्राक्ष बागा आमच्या क्रॅक जायच्या आणि मातीमोल व्हायच्या. पण त्यातनंही आम्ही उभा राहिलो, कारण संघर्ष आमच्या 5वीला पोचलेला होता. आम्ही संघर्ष करणारी माणसं. त्याच्यानंतर काय झालं की दुष्काळातून आम्ही उभा राहिलो, पण कोरोनानं आम्हाला गाठलं. 2019 आला. 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये आणि 22 मध्ये काय झालं, या बेदाण्याला मिनिमम 200 रुपये रेट मिळाला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये असताना 110 रुपये 15 रुपये हा रेट आम्हाला मिळाला. त्यातही आम्ही उभा राहिलो. आमची जेमतेम म्हणजे आमचं फक्त घर भागायचं, आमची कपडे लागतात एवढं भागायचं या द्राक्ष शेतीमध्ये, तरी पण आम्ही उभा राहिलो. संघर्ष. त्याच्यानंतर त्याच्या पुढची 2 वर्ष 23 आणि 24 काय झालं, आदरणीय आपले पंजाब ऑर्डर
त्यांनी हवामान अंदाज द्यायचा प्रयत्न केला. ते काय त्यांच्या दृष्टीने दिला ते, परंतु काय झालं, आम्ही बेदानं करणारं एक क्षेत्र होतं. त्याच्यामध्ये हवामान अंदाज दिल्यामुळं लोकल मार्केट करणारी जी लोक होती ह्यांचे रेट पडले आणि त्या लोकांनी पण परत बेदान केला. त्याच्यामुळे आमचे 2 वर्ष गेले. 110 रुपये 15 रुपये ह्या रेटनं ही तर सगळी बसलेली ही विकणारीच माणसं आहे. आमची वरची पिढी ह्यांना माहित आहे 110 15 20 ह्याच रेटनं आम्ही बेदान विकला. त्यानंतर आलं 2025 सुवर्ण वर्ष आमच्या आयुष्यातलं. ह्यामध्ये बाळासाहेब 400 रुपयानं आम्ही बेदान विकला. आमच्या मनामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालं. तसं तर तुम्ही स्टेट बँकेमध्ये करकमच्या बघितलं तर आमच्या सगळ्या द्राक्ष बागायतदारांच्या उतार्यावरती सगळ्याच्या उतारावरती बोज आहे. आम्ही कधीही कर्जमाफी मागितली नाही. जरी कर्जमाफी मागितली तरी आमच्या करकमचे सगळे द्राक्ष बागायतदार हे थकील नाहीत, हे मी अभिमानानं सांगतो. आम्ही सगळे शेतकरी हे कर्ज पाहणारे शेतकरी आहोत. आम्हाला 50,000ची सुद्धा कधीच कर्जमाफी मिळाली नाही. आम्ही तरी पण त्यातून उभा राहिलो. संघर्ष आमच्या 5वीला पोहोचलेला. आम्ही संघर्ष करणार आमचं शिवार आहे आणि संघर्षातनं पुढे जाणारी माणसं होत आम्ही. त्याच्यानंतर काय झालं, 26 आलं. ह्या 26 मध्ये सुद्धा आम्हाला फार चांगलं वर्ष होतं. आजही 400 350 400 रुपये रेट आहे. परंतु ही अलाइनमेंट आल्यापासून आमच्या तोंडचं पाणी पळालं. इथल्या ह्या भागामध्ये ह्या शिवारात असे कितीतरी शेतकरी आहेत बाहेर की त्यांना रात्रीचं अन्न गोड लागत नाही. वैयक्तिक माझा विचार केला तर माझं 8 किलो ह्या महिन्यामध्ये वजन कमी झालं. अतिशय भावनिक होत्या, डोळ्यात पाहुणी येते. कारण डोळ्यात आज ह्या घराच्या वर तुम्ही जाऊन जिथून पाणी केली त्या घरावर पण नांगर करणार आहे. अजून वास्तुशांतीला 1 वर्ष पूर्ण व्हायचं. ह्या मागच्या घराची पण तीच परिस्थिती. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला ह्याच्या आमच्या भावना ऐकल्या पाहिजे आणि तुम्ही शासनापर्यंत तुम्ही प्रतिनिधी आहे. आम्ही मत दिले नाही, तुम्ही शासनापर्यंत आमचं म्हणणं मांडलं गेलं पाहिजे. अजून एक विषय की ह्याच्यामध्ये गारपीटचा विषय मी मांडला, दुष्काळाच्या बावड्यांना मांडला. तिसरा विषय काय बघा, किती कष्टाळू शेतकरी आहेत हे. आज ही पुढे बसलेली पिढी आहे ना, हे सगळे आमचे द्राक्ष बागायतदार फवारणारे लोक आहेत. आमची 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत द्राक्ष बागाची आम्ही छाटणी घेतो. बरोबर 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरला ह्या द्राक्ष बागाची फ्लॉवरिंग स्टेज येते बाहेर. त्याच वेळेस दिवाळी पण असते. त्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये मागच्या 8 वर्षातलं माझं वैयक्तिक रेकॉर्ड आहे की त्या 10 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत पाऊस 100% पडतो. फ्लॉवरिंग मध्ये बागा आमच्या 100% बाधित होतात. त्यावेळेस संध्याकाळी 2ला पाऊस आला तर त्या गाडामध्ये पाणी साठलं तर एका रात्रीत बाग जायची शक्यता असते. सगळ्यांना माहिती आहे शिवाराला एका रात्रीत बाग जाते. मग 2ला पाऊस येऊन 2:30ला जर बंद झाला तर 3 वाजता हे आमचे ट्रॅक्टर ड्रायव्हर घरातले आमचे भाऊ हे 3 वाजता त्या बागातलं पाणी झाडायसाठी आमच्या ट्रॅक्टरच्या ब्लोअरच्या मागे जे फॅन आहेत त्यांना आम्ही 3 वाजता त्या बागाचं पाणी झाडतो. परत 5ला आला पाऊस, बंद झाला, परत आम्ही गेलो. अशा कष्टातनं आम्ही ह्या बागात जगतोय. कारण आम्हाला माहिती आहे आमची बाग गेली ना आम्ही संपलो. या शेतकऱ्यांना माहित आहे की ज्यावेळेस दिवाळी असते बागाचा पोगा स्टेज आहे. आज लहान मुलांना आम्ही कपडे सुद्धा घेत नाही. पण ह्या बागेमध्ये जर ॲक्रोबॅटची फवारणी 10व्या दिवशी करायची ना, आम्ही 4000 किलोचं प्रॉडक्ट आहे, 4500 आम्ही आणून मारतो. कारण का, द्राक्षे वाजली पाहिजे. संघर्ष आमच्या 5वीला पोचलेला आहे आणि आम्ही संघर्ष करणारी माणसं आहे. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की आज इथे एवढे बसलेले हे जे लोक आहेत ह्यात कोणीही बाहेरचं आणलेलं नाही. हे सगळे शेतकरी हे बाधित आहेत. आज तुम्ही ह्या मीटिंगमध्ये एक विशेष बघा, तुमच्या लाडक्या बहिणी पण इथं आले, कुठंच येत नाहीत. आज सगळ्या लाडक्या बहिणी, कारण त्यांनाही वाटतंय की हे द्राक्ष क्षेत्र वाचलं पाहिजे. जर द्राक्ष गेली तर आपण सगळे संपलो. त्याच्यामुळं आता बघा म्हणजे एवढ्या कष्टातनं आम्ही हे सगळं उभा केलंय, हे नंदनवन केलंय. पाण्याचा मुद्दा आहे तो आम्ही तर ठीकच आहे, आम्ही दुष्काळात वाचलो, सगळ्यांना केलं. पण आता वेळ आली आहे की तुम्ही आमचं म्हणणं शासन दरबारी मांडलं पाहिजे. करकम हा भाग ह्या अलाइनमेंट मधून 100% वगळला पाहिजे. एवढी आणि मग आम्ही संघर्ष करणारा हा द्राक्ष बघायचा आहे. जर आमची अशीच द्राक्ष आमच्या डोळ्यात, आम्ही मुलं मानतो, प्रत्येक झाडाला आम्ही आमचं मूल मानतो. जर आमच्या त्या झाडावर जर कुऱ्हाड चालणार असेल तर संघर्ष करायला आमचं सगळं शिवार तयार आहे. आम्हाला अटक झाली, लाट्या खाल्ल्या, सगळं संयुक्त मोजणी तर आम्ही होऊच देणार नाही.
पण ज्या काही गोष्टी आम्हाला कराव्या लागतील, आम्हाला कुठं नेऊन टाकायचं तेव्हा टाका, काट्या मारल्या तरी चालतील, अटक केली तरी चालतील, आम्ही काय चोरी केलेलं नाही. आमचं क्षेत्र वाचवायसाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. आणि हा पुढं बसलेला सगळा जो वर्ग आहे हा शेतकरी आहेत. एकदा मी ह्या सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती करतो की प्रत्येकाने हात वर करायचा आहे. ह्या शक्तीपीठ महामार्ग ही कॉरिडॉर बिरिडॉर आम्हाला काय नाही, सगळ्यांनी हात वर करून सांगायचं की आम्हाला शक्तीपीठ नकोच आहे. हात वर करायचे सगळे. शक्तीपीठ हा महामार्ग करकम मधून रद्द, शक्तीपीठ महामार्ग हा करकम मधून रद्द. साहेब हे बाधित आहेत, हे बाधित आहेत, ह्या बाधितांची भावना आहे. रणजित भाई यांनी सांगितलं की मला तुमच्या करकम मधल्या लोकांचं मत पाहिजे. हे करकम मधल्या लोकांचं मत आहे, बाधित लोकांचं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद. प्रथम साहेबांचं स्वागत करतो. मी काय आता लय भाषणबाजी किंवा बोलणार माणूस आहे, पण एकतर अन्न वस्त्र निवारा मूलभूत अधिकार आहे जनतेचा. हे सरकार कसं असं करू शकतं, मलाही प्रश्न पडलेला आहे. कारण आमचे अन्न जाते, वस्त्र जाते, निवारा जाते. निवारा तर काय आता हे असले बंगले सुद्धा त्यात जाते ते. आणि आमची मागणी काय असते, रस्ते बघा, गाव लेवलला रस्ते तुम्ही बघताय, त्याला कोण रुपये द्यायला तयार नाही. रस्ते तयार करायला काय कोणाची नाही. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे, 527 एकर ही जमीन जाते. सरासरी द्राक्ष 4 एकर आणि बाकी म्हणलं तर एकरी एक माणूस धरा रोजगार. 527 रोजगार बनवला, त्याला सरकारकडे पर्याय काय आहे का, काय सांगावं सरकारनं. आणि 527 एकरी सरासरी एकरी 1 लाख रुपये उत्पन्न धरा वर्षाचं. किती झालं, कमीत कमी 5 कोटी तर होतं. त्याला पर्याय काय. आणि मला तर असं आपल्या देशात असा कायदा आहे, असं काय म्हणजे आत्ताच कळलंय की पैसे घ्या बाजूला, पुनर्वसन नाही. आणि जरी एकरी 1 कोट 2 कोट 10 कोट जरी गेले तरी त्याने आम्ही काय करायचं. कुठं जमीन कुठं घ्यायची. माझी 30 एकर जमीन जाते. आज जरी 100 कोट दिलं तर मला कुठं 30 एकर मिळते. आणि माझ्या सगळ्याचा इतका विरोध आहे. आता ही जुनी माणसं आहे तर ही रद्द सांगलं तरी चालेल, पण आम्ही होऊ देणार नाही. आणि मी तर सगळ्या शेतकऱ्याला विनंती करतो, पहिली लाठी मी खाईन, पहिली गोळी मी खाईन. आमच्यावरनं रस्ता जरी गेला तरी चालेल, पण आम्ही तसं सरासरी जाऊ देणार नाही. जर शासनानं जर जबरदस्ती केली तरी ते आमची तयारी आहे. कारण आमच्या पिढी ज्यात आहे त्या जमिनी पिढी ज्यात आहे त्या आमच्या आजोबांनी विहिरी खाल्लेल्या आहेत, त्या वडिलांनी विहिरी, आम्ही सुद्धा पारा घेऊन विहिरी खाल्लेल्या आहेत त्या. आणि ते आमच्या डोळ्यात एकच ते जाऊ देणार नाही आम्ही. आणि बरं वाटणार नाही आम्हाला. एवढंच बोलतो. आणि तुम्ही इथं आला, विजयदादा सुद्धा 2013 साली आलते. विजयदादाच्या ह्याने पाहून झालेली भूमी आहे बघा. तुम्ही वाचवून असाल तर, आणि मला 100% खात्री आहे तुम्ही प्रयत्न करताल. एवढं बोलून मी धन्यवाद. आपल्या माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय भैयासाहेब आणि या करकममधले बाधित शेतकरी. आता मगाशी राजे म्हणले की इथं आलेले गावचे नेते, हे मी काही नेता नाही, तुम्ही बनवले मला नेता. आणि ऐका, मी सदैव तुमच्या सोबत आहे. जिकडे तुम्ही असाल तिकडेच मी असणार. तुमच्या जेव्हावर मी आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत 100% आहे. नक्कीच मी पहिल्यांदा तुमच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत मीच राहतो, ही शब्द तुम्हाला देतो. धन्यवाद. मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आलेले आहेत बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी. आणि मी पण इथला बाधित शेतकरीच आहे. त्यामुळं असं कोणालाच काय वाटतं कामा नाही की आम्ही तुमच्या मागं आहे. आम्ही पहिल्यांदा तुमच्या बरोबर असणार आहे आणि शेवटपर्यंत असणार आहे. जोपर्यंत हे मोठमोठे शेतकरी आहेत की बळवान असतील, हराळी कंपनी असेल, लायगुडे कंपनी असेल, ह्याने लेकरापेक्षा सुद्धा बागाला जास्त जीव लावलेला आहे. आणि ती बाग त्यांच्या समोर जाता कामा नये, यासाठी कसल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, एवढीच आमची सगळ्यांची भावना आहे. संघर्ष करायची वेळ आली तरी आम्ही करू, एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. आणि माझं छोटंच भाषण संपलं. धन्यवाद. पण 653 माझा गट नंबर आहे. मी पण बाधितच आहे. काय झालंय तर आमच्या इथून पाईपलाईन गेलेलं आहे त्यांच्या हरळे यांच्या सगळ्यांच्या. आम्ही त्यावेळेस शेतकऱ्यांना आमचे ऊस काढून आम्ही दिलेले की आम्ही सगळेजण आहेत.
त्यांना माझ्या अण्णाला माहिती आहे काय माहिती आहे, आम्ही कधीही मोबदला मागितला नाही. त्या मागची आमची एक भावना अशी होती की हा भाग पडीक होता, तिथून आमच्या इथून पाईपलाईन आले तर हा सुजलाम सुफलाम होईल. आणि किती आबदलेत हे आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि त्या ह्याला आम्हाला त्यांना आम्हाला मानाचा सलाम आहे. त्यांनी काय फोडायला, आमच्या इथं काही जण विहिरी फोडायला आले भैयासाहेब, कामं केलेली आहे. आणि आज त्यांच्यावर जर चांगली परिस्थिती आली असेल आणि शक्तीपीठाला हिथूनच का 3 ठिकाणी अलाइनमेंट बदलली आहे, त्या काय माहिती आहे. मग शक्तीपीठाला एवढा त्यांचा हेच काय आहे की आज झालाच पाहिजे म्हणून. रस्ते बंद नाहीत, त्याच्यापासून काय अडणार नाही. शक्तीपीठ झाला तरच भारत जाईल किंवा महाराष्ट्र पुढे जाईल असं नाही. आणि शेतकऱ्याचे जर नुकसान होऊन तुम्ही जर बळजबरीनं शक्तीपीठ करत असाल तर आम्ही बाधित असू. आमचं 10 गुंठ जाऊ, 20 गुंठ जाऊ. मी तर म्हणतो पहिल्यांदा आम्ही तुमच्या अगोदर गोळ्या खायला काय म्हणायला तयार आहे. शक्तीपीठलाच विरोध आहे. महाराष्ट्रातच आम्हाला शक्तीपीठ नको आहे. ज्या ठिकाणी न्यायचं आहे त्या ठिकाणी न्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आज करकम येथे आयोजित केलेल्या मिटिंगला उपस्थित असलेले माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया करकममध्ये आले. त्यांचं प्रथम मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो. मला वाटतं मी ह्या शेतकऱ्यांबरोबर भैयासाहेब आम्ही मोडलिमला सुद्धा गेलो होतो की शक्तीपीठ रद्द करण्यासाठी. तिथं पण लोकांचा प्रतिसाद आहे. पण लोकांना काय झालंय, एखादा माणूस लागतो, शेतकरी एकटा लढू शकत नाही. आज इतका योग चांगला आहे की तुम्ही पुढं आलाय, त्यामुळं लोकांना सुद्धा एक ताकद मिळाली आहे की बाबा लढणारा माणूस आहे. 100% तुमच्या मागं लोक उभा राहतील इथून जोपर्यंत आपल्या सोलापूर जिल्ह्यातला जो रस्ता जाणारा शेवटपर्यंत. कारण एक कोणतरी पुढं असला मेन की मागे सगळं सैन्य तयार होतं. आता सैन्य सगळं तयार झाले कारण आम्हाला लढणारा माणूस सैनिक महत्वाचा भेटलेला आहे. त्यामुळं तुमचं इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आमचा करकमकरांचा त्या ठिकाणी यांना सर्वांना शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा असेल. कोणतीही अडचण येऊ देत, आम्ही तयार आहे. एवढंच बोलतो या ठिकाणी. नमस्कार सगळ्यांना. अकलूजला आदरणीय रणजितदादांनी शक्तीपीठाची माहिती देण्यासाठी बैठक बोलवली होती. कारण 2 महिने झालं प्रचंड संभ्रमावस्था शक्तीपीठाच्या बाबतीत होती. आणि 2 महिन्यापूर्वी दादांनी मी MSRDCच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की याची आम्हाला सविस्तर माहिती द्या. कारण का ऐकीव होत्या सगळ्या गोष्टी. एवढे पैसे मिळणार, असा जाणार, तसं जाणार. मग बऱ्याच ठिकाणी 70-30चा फॉर्म्युला निघाला, रोपं वाटली, काय काय, म्हणजे एवढा संभ्रम. कालपर्यंत मी फिरतोय तर वेगवेगळे अनुभव आले. ज्या दिवशी शिवरत्न बंगल्यावर बोलवलं आपण त्यावेळेस अधिकाऱ्यांकडून आधी आम्ही समजून घेतलं. दादांनी, मी आणि उत्तमराव जानकर आमदार माळशिरसचे आम्ही तिघांनी समजून घेतलं की शक्तीपीठ जातोय कसा, त्याला नुकसान भरपाई मिळणार कशी आहे, कोणत्या पद्धतीने मिळणार आहे, सर्व्हिस रोड आहेत का नाही, जे काही चालू रस्ते ते बंद होणार का, अशा अनेक काही मनात शंका होत्या ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे उपस्थित केल्या होत्या. ते सगळ्या आम्ही त्यांना विचारल्या. तरी एक शंका अजूनपर्यंत निघालेली नाही. ती शेवटी सांगतो. पहिली गोष्ट, यात नुकसान भरपाई जर आपण सहमती दिली तर 5 पट नुकसान भरपाई देणार आहे. ती पण कुठली, जो करकम मधला रेडी रेकनर रेट आजचा चालू आहे ते गेल्या 5 वर्षाचे रेडी रेकनर रेट काढणार, त्याचा ॲव्हरेज काढणार. आणि ते ॲव्हरेज समजा 15 लाख रुपये इथं जर बागायतला असेल किंवा फळबागाला 15 लाख रुपये एकरी असेल रेडी रेकनर, तर त्याच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज काढणार. 5 वर्षाचं येईल साधारण 10 ते 11 लाखाच्या दरम्यान. ते 11 लाख प्राईज निश्चित करणार. ते पण हेक्टरी, एकरी नाही. त्याच्याप्रमाणे मग ती एकरीवर जायचं आपण आणि ती रक्कम आपल्याला मिळणार. हे कोणाला माहित नव्हतं. जे ते कोणतं येऊन सांगायचं कोटभर रुपये मिळणार आहे, ते होणार आहे, ते असं काही होणार नाही. या पद्धतीनं होणार. आणि संमती नाही दिली तर तुम्हाला 4% मिळणार आहे. तुमचं तुम्ही नंतर लवादाकडे अपेलात जायचं आणि भांडत बसायचं आणि मिळेल तेव्हा मिळेल असं आहे. कारण का अजून पालखी मार्गाचं माळशिरस तालुक्यातून 2 पालखी मार्ग गेले, त्याचे लवादाचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्याचा पद्धत गुंट्यावर घेतली. केंद्र सरकारने तो रस्ता केला, त्यांनी गुंट्यावर घेतली. दर चांगला मिळाला तिथं शेतकऱ्यांना. परंतु आता हे सगळे नियम बदलले आणि नवीन आलेले. परत एक प्रश्न गेला की म्हटलं
आता आपलं ठीक आहे, तुमचा भाग बागायत आहे, काही माळशिरस तालुक्यात रोज बागायत आहे. माढा तालुक्यात मान, खटाव आणि माळशिरस मधली 1-2च गाव ही जी कायम दुष्काळी गाव आहे. ते कोणतं नेऊन आंब्याची झाडं दे, ही दे, तुम्हाला 70% देतो, 30% शेतकऱ्याला 30% आणि झाड आणून देणाऱ्याला 70%, आणि कोटभर रुपये मिळतील, काय काय कॅल्क्युलेशन सांगितलं. मी त्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, ह्याचं काय सांग बाबा. तो म्हटला GR असं आहे की गेल्या 3 वर्षाचं सॅटेलाइट मॅपिंग चेक करायचं आणि ग्राउंडवर पण जायचं, कृषी खात्याने पण मोजणी करायची आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोजणी करायची संयुक्त, आणि त्याच्या नोंदी आमच्याकडे द्यायची. जेव्हा आम्ही आज 4-5 जण बसलेलो तेव्हा त्यानं सांगितलं की सॅटेलाइट मॅपिंग फायनल झालं. बाहेर पब्लिकमध्ये आला आणि म्हणला कृषी अधिकारी आणि वन अधिकारी जी करत ती फायनल. बरोबर, तो होता त्या दिवशी. 4 वेळा विचारला प्रश्न त्याला, ते गडबडून गेला तिथं. आता मी ठरवले की अजून एकदा लेखी विचारायचं. मीच माझ्या पत्राने लेखी विचारणार आहे, काय शंका ज्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत त्या सगळ्या विचारणार आहे. त्याचं उत्तर लेखी येऊ द्या, म्हणजे पुरावा आहे आपल्याकडे. त्या दिवशी हे जाणवलं की सगळे शेतकरी नव्हते, बऱ्यापैकी पुढारी मंडळी असली त्या गावात. बोटावर मोजणे की बाधित शेतकरी होते. म्हणजे ह्याच्यावरनं काही दुखणं समजणार नाही, पाहिजे नाही पाहिजे. म्हणून रणजितदादांनी मला सांगितलं की तू प्रत्येक गावाचा शेतकऱ्याला भेट. म्हणून मी ठरवलं आणि 3 दिवस झालं फिरतोय. आज पंढरपूर आणि माळशिरस आणि माढा कंप्लीट होते सगळं फिरून. राहतोय मान, खटाव, एक 8-10 दिवस बाहेर गावी. तिथून आल्यावर पुन्हा एकदा ते 2 गाव मान, खटाव तालुका करणार, म्हणजे मायनेपर्यंत आपलं शेवटचं टूक आहे. तो तर काय पूर्ण दुष्काळी भट्ट आहे, परंतु आता तिथं सुद्धा तुमच्यासारखं कॅनॉल झालीत, मग लोकांनी गुंतवणूक केलेली आहे. आजपर्यंत काहीच नव्हतं. लोक कामं आता डेव्हलपमेंट करायला लागलेले आहेत. त्यांची काय अपेक्षा आहे अजून मी ऐकलेलं नाही, तिथं जाऊन ऐकलेलं नाही. आणि हा दौरा जो करतोय मी की मी सगळ्यांचं ऐकून घेणार आहे. तो एकदा सगळा दौरा संपला की त्यावेळेस फक्त तुम्हाला सगळ्यांना बोलवणार आहे. आता तुमची सगळ्यांची व्हॉट्सअप ग्रुप झाली, तर त्यावेळेस मात्र सगळ्यांनी या आणि मग आपण बसून धोरण ठरवायचं. भांडणाचे 2 प्रकार आहेत, मी त्या दिवशी सांगितले, आजही सांग की आपल्याला रस्ताच नको आहे, या मुद्द्यावर भांडायचं. दुसरी गोष्ट की आम्हाला किंमत वाढवून पाहिजे, आणि ती किती पटीत वाढवून पाहिजे. सरकार आता 5 पट देणार आहे, ते आम्हाला 20 पट पाहिजे, 15 पट पाहिजे. आता अनुभव 2 दिवस झाले फिरतोय, प्रत्येक गावाचा अनुभव सांगतो, शेअर करतो तुमच्या. मी सुरुवात केली गारवाडपासून, दुष्काळी गाव आहे, काय पिकतच नाही, त्यामुळे ते म्हणले जाऊ द्या, फक्त किंमत वाढवून मिळाली पाहिजे. जरा चांदापुरीकडे आलो, नेम्मा बाग कॅनॉल खाली, नेम्मा दुष्काळी. ते सगळे म्हणले आम्ही पाईपलाईन करून, तुमच्यासारखीच परिस्थिती, पाईपलाईन करून बागा केल्या. त्यांचाही विरोध. खाली तरंगफळ आलो, त्यांचाही विरोध. नेमगावने तर पहिल्या दिवसापासून तुम्ही ऐकलं त्या दिवशी, आम्हाला करायचं नाही, येऊन सुद्धा जाणार नाही म्हणजे. वेळापुरात आलो, वेळापूरमधनं नॅशनल हायवे गेलाय, त्यामुळं 2 नॅशनल हायवे घेतले. त्यामुळं हायवेच्या कडेला जेवढे आहेत त्यांच्या किमती आधीच वाढून बसले, कारण सरकार देऊन बसले, केंद्र सरकार गुंठ्याला 3 लाख 5 लाख देऊन बसलेलं आहे. त्यामुळे एकरी 25 लाख दर झालेला आहे त्यांचा. ते म्हणते जाऊ दे, 50% वेळापुरातली जी बाकीचे शेतकरी आहेत रस्त्यापासून लांब, त्यांना मिळते 5 आणि 6 लाख एकरी. त्यांचा विरोध आहे, उघडेवाडीचा विरोध आहे. काल माड्यात गेलो, मानेगावचा विरोध आहे, सगळी द्राक्ष बागायतदार आहे. खाली उंदरगावला आलो, उंदरगावची अजून संभ्रम अवस्थेत आहे. कोण एजंट लोक गेली ती माहित नाही. त्याने सांगितलं 1 कोट एकरी मिळणार आहे आणि आंब्याची 1 कोट मिळणार आहे. एवढा आंबा लावून ठेवला. काल मी सांगितल्यावर आता बघू काय विचार, म्हणलं 10 दिवस विचार करा, माझा दौरा कंप्लीट होतो. तिथून वाकावचे लोक ती पण संभ्रम अवस्थेत, शेजारचंच गाव असल्यामुळं उपळायला आलो. उपळाईत सगळ्या आजूबाजू 3 गाव होते, त्यांनी सगळ्यांनी विरोध केला. काल ह्याच्यात आलो, मोडणीमध्ये संध्याकाळी आलो. मोडणीमधल्या सुद्धा तिथल्या आरंबिरंग जो भाग आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचा पूर्णतः विरोध आहे. आज तुमच्यापासून सुरुवात केली, तुमचा तर पूर्णच विरोध आहे. त्यामुळे मी फक्त एवढं सांगेन की आपण
सगळा एकदा दौरा झाला की पुन्हा एकदा बसू, सगळी एका ठिकाणी बसू. तुमचा जो सगळ्या शेतकऱ्यांचा निर्णय असेल तो माझा असेल. आणि कुठेही तुमची साथ सोडणार नाही, कोणतीही संघटना मला कोणताही ऐकून घे, ते तुम्ही सांगतो म्हणजे कोणतीही राजकीय किंमत मोजायची, वैयक्तिक किंमत मोजायची वेळ आली तरी मोजणार. कोणत्या मार्गाला उभा राहतानाच ते अशा गोष्टी ठरवलेल्या, त्यात माझ्यात बदल केलेला नाही अजून 2 वर्षात तर मी बदल केलेला नाही. जे उभा राहताना सगळ्या लोकांना सांगितलं होतं तीच माझं मत आज आहे. तुम्ही मला निवडून दिले, हक्काने निवडून दिलेलं आहे, आणि ते विसरणार नाही. मी तुमच्याबरोबर राहीन, खांद्याला खांदा राहीन. जसं मागाशी म्हणजे जेलमध्ये जायची वेळ आली तर मी पण जाईल, मागं पुढे जाईल. तुमच्या सगळ्यांच्या पुढे मी एक पाऊल असेल, एवढं लक्षात ठेवा. जे काय माझ्या मतदारसंघातली जनता ठरवेल मी त्यांच्यावर राहणार. तुम्हाला फील्डवर जाऊन जाणून घ्यायचं. आता कालचे 2 दिवसांच्या दौऱ्यात वयस्कर मंडळी बरेच जण भेटली, जी 70-75च्या पुढची लोक होती. उपळाईत एक वयस्कर शेतकरी होते, ते म्हणले आम्ही दुष्काळात सुकडी आणि चिचुक खाऊन जमिनी जगवले. आता कुठं कॅनलचं पाणी आले, उपसा सिंचन योजनेचं पाणी आले, आता आम्ही बागायत व्हायला लागले आणि आता सरकार काढून घेणार. तू जसं सांगितलं, दुष्काळाला तोंड दिलं, कोरोनाला तोंड दिलं, गारपिटीला तोंड देते, अवेळी येणाऱ्या पावसाला तोंड देत आहे, अनिश्चित बाजाराला, आता युद्धामुळे अजून दर पडलेले, त्याचं वेगळं नुकसान तुम्ही सगळेजण सहन करता. ह्या सगळ्या गोष्टीला 3 पिढ्याने लढा देऊन ही कष्टातून उभ्या केलेल्या गोष्टी आहेत. त्याला एकतर उद्योगपतींना जसं मोबदला मिळतो, उदाहरणार्थ बघायला गेलं तर पुरंदर एअरपोर्ट तिथे 2 कोटी रुपये मिळायला लागले एकरी. का मिळायला लागले? एक तर बघितलं, एका बाजून पुणे चिटकलेलं आहे, एका बाजून सासवडची सगळी डेव्हलपमेंट चिटकलेली आहे, आणि एका बाजून शिरवळ, खेड, शिवापूर सगळी MIDC, आणि मध्येच ती एअरपोर्ट आहे. आणि एअरपोर्ट होणार हे 5 वर्षापूर्वी जाहीर झालं. तोपर्यंत पुण्यातले बिल्डर लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या, उद्योगपतींनी घेऊन ठेवल्या, काही नेते मंडळींनी जमिनी घेऊन ठेवल्या. राहिली होती 30-40% शेतकरी की ज्यांचा विरोध होता, मोबदला कमी मिळत होता. आता ह्यात फायदा कोणाचा झाला? एक्वायरिंगचा, उद्योगपती, पुढारी आणि राहिलेले शेतकरी. तेवढा मोबदला आपल्याला मिळणार आहे का? नाही. औद्योगिक पट्टाच नाही. जसे तुम्ही मुद्दे मांडले की रत्नागिरी नागपूर हायवे जो आहे आताच तो रिकामा चालतोय, म्हणजे त्यातला 50 का 60% भाग हा रिकामा चालतोय, तेवढे हेवी ट्रॅफिकच नाही. त्याला कन्व्हर्ट करा तुम्ही एक्सप्रेसवे मध्ये, शासनाचे पैसे वाचतील, नवीन ऍक्विजिशन करायची. हा याच्यात काही टेक्निकल दुरुस्त्या केल्या तर होऊन जाईल. ते तुम्हाला एक्सप्रेस करायचं म्हणल्यावर त्याला कंपाऊंड करायला लागते, हायला रस्त्याला कंपाऊंड मारायचं आहे तुम्हाला, आणि जिथं जिथं इंटरकनेक्टिंग आहे तिथं लोकांना ह्या गावातून त्या गावात यायचं तेवढंच करायचं आहे, पैसाही वाचेल. अशा अनेक गोष्टी. तर आत्ता मोकळ्यात बोलून उपयोग नाही, आधी सगळ्यांचं ऐकून घेऊ. मी तुमच्यावर एवढं 100% सांगतो. दुसरी गोष्ट, प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रांताकडं आणि तहसीलदारकडे हरकत नोंदवली पाहिजे. ज्याचं उत्तरावर नाव आहे त्याच्या नावाचं त्याचंच करावं, नाही तर पोराच्या नातवाने जाऊन अर्ज द्यायचा ते नाही चालणार. ज्याच्यावर नावावर उत्तर आहे त्यानंच केलं पाहिजे. स्वतंत्र नोंदवा, वैयक्तिक नोंदवा. मग आपण सगळा अभ्यास करूया. काल मोडणीमध्ये काही शेतकरी ऍडव्हान्स मध्ये म्हणले की आम्ही कोर्टात जाणार आहे, तर त्यांना सांगितलं ठीक आहे, ग्रामसभेचा एक ठराव पण करून टाकला. तर आपण त्या ठिकाणी काही मोडणी मधलं सांगतो, काही तिथल्या मंडळींनी कोर्टात जायचं. मी म्हणलं अजिबात गडबड करू नका, कोण तर कोर्टात जायचं आणि कोर्टाने ह्यांनी कच्चा वकील दिला, निकाल उलटा गेला तर सगळ्यांना भोगायची वेळ. तर हे धोका नको म्हणलं. काय ते एकत्रित बसून निर्णय घेऊ, चांगले दिसणार 4-5 वकील शोधून ठेवू आपण सगळ्या गोष्टींची. युद्धाला जायचं म्हणलं की सगळ्या गोष्टींची तयारी ठेवू, आणि जे लोकशाही मार्गाने जायचं आहे ते सगळ्या टप्प्याटप्प्यानं जाऊ. आधी दादा, मी,
आमदार साहेब आम्ही सगळे जाऊन मुख्यमंत्र्याला भेटू, बाबा ही नुकसान होते, त्यांना वस्तुस्थिती मांडू, बदला म्हणून विनंती करू. ज्या काही स्टेप्स आहेत गांधीगिरीच्या त्या सगळ्या पूर्ण करू, नाहीतर मग आहेच की रस्त्यावर. छत्रपती आहे सगळे आपण, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात जन्मलेलो आहे, मावळे आहे आपण सगळे त्यांचे. महात्मा फुलेंनी आपल्याला शिकवलेलं आहे की संघर्ष कसा करायचा आहे, करू. आणि संविधान दिले बाबासाहेबांनी, करून असं या सगळ्या गोष्टींचा उपयोग. तर स्टेप बाय स्टेप जाऊ, सगळ्या शेवटी आहेत सगळ्या गोष्टी. तर मी आहे तुमच्यावर, आणि ह्या कायदेशीर मार्गाने आपण जाऊया, सगळ्या गोष्टी आपण करूया, एवढंच मी तुम्हाला सांगतो. माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळी उपस्थित राहिला त्याबद्दल आभार आहे. काल एक नवीन शब्द ऐकायला मिळाला, म्हणजे वयस्कर माणसांकडून ह्या दौऱ्यात जसं मला शिकायला मिळते. एक आजोबा मला काल तिथं बोलले उपळाईत, म्हणजे ही जी काय आहे आमचं म्हणजे ही आमची पद्मिनी आहे. मी नंतर गुगलवर जाऊन सर्च केलं त्याचा, मला लक्षात लगेच समजलं नाही. त्यांनी समजून सांगितलं मला, मी 3 वेळा विचारलं काय काय मला समजत नव्हतं. तुम्ही पण सर्च करा तरुण पिढीने, पद्मिनी अर्थ काय त्याचा, जमिनीशी संबंधित आहे, तुमच्या शिवाराशी संबंधित आहे. अशा नवीन गोष्टी पण शिकायला मिळतील. धन्यवाद. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, शक्तीपीठाला आमचा तुमची नोंद करावी एवढी तुम्हाला विनंती आहे. माता भगिनीला आपण सगळे करतो. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.